हा CNG पार झाली आपली ट्रॉफिकमध्ये. काय करू, अजून तर 300-400 रुपयाचं झालं असतं, पण CNG पार झालं ट्रॉफिकमध्ये. वेळ 1 तास वेळ झाला आपलं त्याच्यात. एवढं ट्रॉफिक भयंकर नगर रोडला. वाघोलीला घेऊन आलो होतो भाडं, आणि ट्रॉफिकमुळे आपलं पूर्ण वेस्ट गेलं टाईम. आता जाऊ घरी. काय करू, 200-300चा लाभ अजून लॉस झाला आपलं. 200-300 रुपयाचं झालं असतं ट्रॉफिक कमी असल्यावर, पण झालं लॉस. झालं असतं आपलं अर्निंग बरोबर, पण मी मोठे मोठे भाडे उचलाय नाही. 50-60, 50-60, 70 जे भाडे उचललो, कारण की आपल्याला लांब जायचं होतं, जायचं नव्हतं. कारण की भोसरीला भाडं घेऊन गेलो तुम्ही, बरेच वेळ थांबलो तिथं काय भाडे पडणं गेले. मग काय तिथून मला येरवाड्यापर्यंत MT यावं लागलं. थोडा बाजार घेतो, घरी जाऊ आता बाजार घेऊन. भेंडीची भाजी आपल्याला आवडली, एका दिवशी खाऊन भेंडी घेणार आहोत. भेंडी घ्यावं जरा, काय तर आपल्याला भाजीपाला आवडतं. अर्धा किलो भेंडी घेतो फर्स्ट क्लास, जाऊन खायला येते फर्स्ट क्लास. बाया काकडी कसं आहे? 40 रुपये किलो ना. अर्धा किलो द्या. काकडी घेतो अर्धा किलो. टमाटर 30 रुपये. थँक्यू सर. अर्धा किलो झाले का बघा. मार्केट तर लय मोठा हो, दिसायला पण छान. आपण काय थोडंसं सामान घेतलेलं आहे आता. भेंडी आणि काकडी बस झालं, लय न्यायचा नाही, वाटोळं होत आहे. काय म्हणताय, आपणाला भेंडीची भाजी खायचं होतं, त्याच्यामुळे भेंडीची घेतलं. नंतर दुसरं काय काय घेतलाच तुम्ही, पण भेंडी मला लई आवडली. कधी परवा दिवशी खाल्लं होतं भेंडी, त्याच्यामुळे भेंडीवर मन गेलं आपलं. म्हटलं भेंडीच खावं. आपल्या चुलत बहिणीनं केली होती भेंडीची भाजी, लय आवडलं मला, लय म्हणजे लय. त्याच्यामुळं म्हटलं भेंडीच खावं. गाडी लय लागल्यात मागं, काढतो जरा पुढं. बघा ब्लॉक बनवत खराडीचं भाडं गायब झालं. आता खराडीला घेऊन गेलो असतो मी भाडं, खराडीला सोडलो का मग नीट घरी गेलो असतो. काय करू, ब्लॉक बनायच्या नादात गेलं आपलं भाडं. एक जाऊ द्या, 2 वेळेस वाजलं, खराडीचं भाडं गायब झालं. काय करू, नशिबात नव्हतं. काय करू. मोठी फायनली हडपसरपाशी येऊन थांबलेलो आता. 8-8:30 वाजता निघालो होतो. आता 10ला एक 5-10 मिनिट कमी असतील बहुतेक. मला ह्या साईडने यायचं नव्हतं, पण भाडं उचललं होतं मी. हडपसरचं भाडं उचललं होतं, पण हडपसरचं भाडं पिकअपच झालं नाही. तिथलंच आपलं खराडी बायपासपासलं पिकअप झालेलं. मी परेशान झालो बघून. मी म्हटलं मी तर भाडं हडपसरचं उचललं होतं बुकिंग, हे असं कसं चमत्कार झालं. काय तर धोका झाले म्हणलं, हे आपल्यासोबत धोका केले म्हणलं. जाऊ द्या म्हणलं, आता गाडी साईडला उभा केले. जरा बायकोचं आपल्या डोका दुखाले म्हणून काय तर मेडिसिन घेऊन जातो. लय वेळ लागते मला, इकडून यायचंच नव्हतं मला. केसनंद फाट्यावरून गेलो असतो का निवांत गेलो असतो, जरा हाय आडमार्गी पण गेलो असतो निवांत, ट्रॉफिकच नसतं. मेडिकल आहे का नाही, किराणा स्टोअर आहे. मेडिकल हुडकावं लागेल आता मला. पुढं जाऊन मेडिकल स्टोअर बघावं लागेल. किराणा स्टोअर आहे. कन्फ्यूज झालो बघण्यात, रामदेव बाबाचा होता ना, त्याच्यामुळं कन्फ्यूज झालं. ते दिसतंय तसं मेडिकलसारखं. बायकोचं डोकं दुखाले म्हण, बाबा बायको आहे तर सगळं आहे आपलं. काय करावं, काळजी घ्यावं लागते. जातो पुढे बघतो, ट्रॉफिक तर लय भरपूर आहे. अडकून बसावं लागते मध्ये. अजून 1 घंटा लागेल वाटायला मला घरी जायला. तर आलो आता फायनली घरी. गोळ्याचं पाकिटच घेऊन आलो. खा किती खायची ती खा. धर आपली भेंडी काकडी घेऊन आलो. पटकन फ्रेश व्हायचं आता आणि जेवणाला आरंभ करायचा. आता सुरुवात. पिलो आमचं दूध घेऊन फिराले. तर हडपसरच्या पुढे आल्यानंतर ट्रॉफिक जास्त आढळलं नाही. कुठेही न ब्रेक मारता सनाट निघालो. आज पहिल्यांदा असं झालं. हडपसरच्या पुढं जास्त ट्रॉफिक नव्हता. टायमावर पोहोचलो. म्हणजे किती वाजले आता, 10:14 झाले. 8:30 वाजता निघालो होतो. मध्ये ट्रॉफिक लय अडकलो होतो ट्रॉफिकमध्ये. पण हडपसरच्या पुढे आल्यावर ट्रॉफिक लागायला निघालो. सणाना पेरी कायच अडचण झाला नाही. दूध घेतलो 1 पाकिट. आता डेर गांडले
कोणतंच दिलं असेल बहुतेक. हा पिल्लू झोपलं नाही अजून आपलं. पिल्लू अजून झोपलं नाही का? इतक्या वेळ झालं, रात्रीचे 10 वाजून गेले, का नाही झोपला? हा हा दाद्या. तर चला मित्रांनो, पटकन मी फ्रेश होतो आणि जेवण करतो. तुम्ही काय सबस्क्राईब करणं, कारण मला माहिती आहे तुम्ही काय विचार करताय. हां घ्या, सबस्क्राईब करून घ्या. पटापट मी फ्रेश होतो आणि जेवण करतो. ठीक आहे, टाटा बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.